22 मिनिटं, 1 मिनिट स्टार्टअपसाठी. 1:23 इनिंग स्टार्ट होईल आणि त्यानंतर 25 मिनिटाचा टाइम इथं दोन्ही टीम करता काउंट केलं जाईल. कल्याण एक्सप्रेस बॉलिंग रॅकवरती रुपेश बासरे तयार होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चं हे पहिलं षटक टाकण्याकरता टीम कल्याण ग्रामीण स्टार या संघाकरता. स्ट्रायकिंग एरियावरती तेजस ठाकरे टीटी लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. चला सामना सुरू होतोय, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. पहिलाच बॉल स्विंगिंग यॉर्कर, पाठवरती टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे आता मात्र ठरलाय अपयशी. फलंदाज बाद तेजस ठाकरे बॅक टू द पवेलियन. मिसकम्युनिकेशन झालं आणि धावबाच्या रूपानं OV11 बदलापूर टीमला पोहोचत असताना हा पहिला धक्का. प्रेसिंग चांगलं झालं मिड ऑफच्या दरम्यान. परफेक्ट फुल लेन डिलिव्हरी आणि या बॉलवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र घातकी ठरला तो बॅट्समन तेजस ठाकरेचा. 1 रन बॅटिंग करत असताना टीम OV11 बदलापूर संघाच्या खात्यामध्ये टीमचं अकाउंट इथे खुलं केलं गेलं. बॅट्समन मैदानाकडे दाखल झालाय सूरज दुधकर ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला सामोरं जाईल बॅट्समन संकेत मोरे. संकेत मोरेसाठी हा बॉल बॅकफुटवर देऊन पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर जज करत होता मिड विकेटला, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला सीमारेषा पार. संकेत मोरेच्या बॅटमधून येतो हा देखणा स्ट्रोक, षटकार. 6 धाब्याने टीमचा धावफलक पुढे वेगानं बहरत असताना षटकार इथे ठोकलाय संकेत मोरेनं. टीमची टोटल षटकाराच्या साथीनं जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती ती 7 या धावसंख्येवरती. या आबेलीला स्विंगिंग डिलिव्हरी फुल लेंथ होता अगदी बाटन पाड मध्ये. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होत असताना हरकत करत असताना हा बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. येतो तो डॉट बॉल. वेग भन्नाट आहे रुपेश बासरे यांच्याकडे. सातत्याने यांच्याकडे व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव इथे पणाला लावत असताना संकेत मोरे देखील व्यावसायिक क्रिकेटर आहेत. बाफुट येऊन स्क्वेअर कट इनफिल्ड क्लिअर केली आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बाउंड्री रोपच्या नजदीक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुली कंप्लीट. अपील केलं गेलं होतं स्कोअरलेग अंपायरकडे धावबादसाठी, पण पंचांनी ते अपील फायनली ते फेटाळले. 2 धावा ॲड होतील बॅटिंग करत असताना संकेत मोरे यांच्या अकाउंटमध्ये आणि बॅटिंग करणारा संघ OV11 बदलापूर या 2 धाव्याच्या साथीने जाऊन सरकला स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इज प्रोग्रेस. स्ट्रायकिंग एरियावरती सामोरे जातील संकेत मोरे. ओरदी विकेट फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचला बॉलमध्ये. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलच्या रेषेत येत असताना तो क्षेत्ररक्षक स्ट्रायकिंग एरियावरती अॅक्युरेट थ्रो देत असताना मिळेल आणखीन एक धाव. टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. या सिंगल नंतर रन झालेले आहेत स्कोरबोर्डवरती टीमचे 10. 10 रन ऑन द बोर्ड. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एरियावरती सज्ज झाला तो म्हणजे सूरज दुधकर. 10 रन आहेत स्कोरबोर्डवरती. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या या पहिल्या ओव्हरचा. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सूरज दुधकरचा. टायमिंग होत नाहीये. लास्ट मोमेंटला बॉडी लाईन इथे पाहिली रुपेश बासरेने. आउटसाइड ऑफस्टिक पिच केला हा बॉल. जेव्हा रिव्हर्सचा पवित्रा धारण केला आणि त्यानंतर आउटसाइड एज घेऊन बॉल ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट फाईन लेगला या बॉलवरती रन मिळणार नाही. पहिलं षटक मैदानामध्ये समाप्त झालंय आणि बॅटिंग करत असताना सुरुवात धमाकेदार झाली. टीम OV11 बदलापूर या संघाची. रन झालेले आहेत एका विकेटच्या बदल्यामध्ये 10. पहिल्याच बॉलवरती धावबाद झाली होती तेजस ठाकरे. त्यानंतर संकेत मोरेच्या बॅटमधून षटकार आला आणि टीमचा धावफलक पहिल्या षटकांच्या अंती एकूण धावफलकावरती अंकित झालाय ते म्हणजेच डबल डिजिट डबल फिगर 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा म्हटलं 10 आकडा म्हटलं की विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचे आठवण करून देणारा हा आकडा. ज्याने 24 वर्षे आपल्या कारकिर्दीमध्ये भारतीय क्रिकेट जगताची निष्णांत सेवा केली आणि सेवा करत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरती एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतका
आणि कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं अशी एकूण 100 शतकं लगावणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला तो म्हणजेच लिटल मास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर. रन झालेले आहेत 10, 10 रन ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला आहे दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल स्विच अटेम्प्ट रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय स्ट्रोक. बॉल निघून चालला थर्ड मॅन सीमारेषा पार. हा तो संकेत मोरेच्या बाट मधून रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका, षटकार. बॉल वरती संकेत मोरेनं टीमचा धावफलक वेगाने पुढे पोहोचत असताना 16 ऑन द बोर्ड. 16 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना संकेत मोरे विस्फोटकता ते धारण करत असताना या बॉलला शॉर्ट ऑफ गुडलीन बाफूट देऊन हुक करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. एक्सप्रेसिंग बाउन्स होता बॉलवरती. इम्प्रेस करत असताना बाउन्सनं या बॉलला हा डॉट चेंडू मैदानामध्ये टाकत असताना बॉलर राजेश संकेत मोरेला इथे मात्र या बॉलवरती मोठा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाहीये. हा तर डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर आहे. रन झालेले आहेत 16. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती. या वेळेला देखील स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फुल लेन डिलिव्हरी मिडल आणि ऑफस्टिक वरून सरळ ट्रॅव्हल होत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक दर्जेदार चेंडू डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती षटकार. त्यानंतर आत्मविश्वास इथे कुठेही कमी होऊ दिला नाहीये बॉलर राजेश नहाने. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल संकेत मोरेच्या विरुद्ध. या वेळेला हा ट्रॅकर आपण बाहेर. अंपायर सिग्नल इट इज वाईड. अतिरिक्त दिशा खराब होती या बॉलची आणि तेच पंचांनी इथे पाहिलं. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना टीम OV11 बदलापूर संघाच्या खात्यामध्ये आणि टीमचा धावफलक या एक्स्ट्रा रन नंतर जाऊन पोहोचले सद्यस्थितीला 17 या धावसंख्येवरती. 17 रन स्कोरबोर्ड वरती. ओव्हर दी विकेट या वेळेला बाफूट देऊन स्क्वेअर कट. वीरेंद्र सेवक स्टाईल अपिश अँड पनिश. बेसकिमती स्ट्रोक, बेबी साल टायमिंग आणि बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर सीमारेषा पार. संकेत मोरे यांच्या बॅट मधून आणखीन एक गुणवत्तापूर्ण, विविधतापूर्ण फटका, हा चौकार. आघाडीसाठी मैदानाकडे दाखल झाले होते संकेत मोरे आणि आतापर्यंत टीमसाठी एकतर्फी किल्ला 1 हँडेड आर्मी या मॅच मध्ये ते लढवतात. वेल बॅट. रिव्हर्स पूल असेल, त्यानंतर स्वीप असेल, खट असेल, ड्राईव्ह असेल, हुक असेल, परिपक्व फटके आहेत त्या फलंदाजाकडे आणि त्यांचा परिचय इथे झाला. चौकारानंतर टीमची टोटल आहे 21. या वेळेला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलमध्ये. लास्ट मुमेंटला गती नव्हती आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा इथे कंप्लीट होत असताना वाईल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. या 2 धावा अगदी सहजतेने इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन संकेत मोरे डबल नंतर टीमचा धावफलक वेगानं पुढे पोहोचलाय तर 23 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर. या वेळेला फुल लेन स्विचित अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र चालवलं आणि या वेळेला देखील बॅट अँड बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग राखली जाते. संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये निघून येतो हा बॉल. डॉट बॉलला स्पेलला शेवट करत असताना राजेश 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या खेरीज बॅटिंग करत असताना OV11 बदलापूर टीमची धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती म्हणजेच 11.50 धावेच्या धावगतीनं एका विकेटच्या नुकसानामध्ये 23 रन. सांग एक तिसरा तर वैयक्तिक त्याचा डावाचं हे दुसरं षटक. आउटफील्डचे दरवाजे सध्याच्या घडीला खुले झालेत. क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी पंचांनी ते हटवली आहे. 5 फिल्डर सध्याच्या घडीला डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना तुम्ही पाहू शकता. स्ट्रायकिंग एरियामध्ये सामोरं जाईल लेफ्ट हँडेड बॅट्समन सूरज दुधकर.
अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ कल्याण ग्रामीण टाइम इथनं काउंट केलं जातं आणि वेळेच्या आत आपण इनिंग कंप्लीट करायची. वेळेचं भान आपण राखायचं, वेळेचं बंधन आपण पाळायचं, याची नोंद घ्या आपण. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 रन आहेत स्कोरबोर्ड वरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी 3 फिल्डर आहे डीप मध्ये, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफच्या दरम्यान एक फिल्डर सज्ज झाला, तो म्हणजेच डीप मध्ये. आणि बॉलर तयार झाला कॉमेंट्री बॉक्स सीन कडून हे तिसरं षटक टाकण्यासाठी कल्याण एक्सप्रेस रुपेश बासरे. स्ट्रायकिंग एरियामध्ये सामोरे जाईल सूरज. फुलटॉस बॉल होता, स्विच करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, दुधारी अस्त्र चालवलं आणि या वेळेला मात्र सोपा झेल तिथे टिपला गेला. फलंदाज बाद सूरज धुतकरची केले ते संपुष्टात. हा दुसरा धक्का पोहोचत असताना ओव्ही 11 बदलापूर या टीमला. बॅट्समॅन प्रशांत सूर्यराव. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 23 रन. पहिल्याच बॉलवरती प्रयत्न ते फसला. सूरज धुतकरला स्विच करायचा होता. फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटनं जर हा बॉल खेळला असता सूरज धुतकर तर डेफिनेटली लिझर त्याच्या फेवरने लागला असता. बट निगेटिव्ह माइंडसेट आणि ते प्रयत्न त्याचा फसत असताना रुपेश बासरेच्या खात्यामध्ये हे पहिलं सुयश या मॅचमध्ये. सांघिक हे दुसरं षटक क्षेत्ररक्षण करणारा कल्याण ग्रामीण स्टार या टीम करतात. धावसंख्या झालेली आहे 23. नो कॅन्डिडेट, नो कॉन्टेंडर, मुव्हिंग इन टू द ग्राउंड ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 4, मिडल ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती सद्यस्थितीला खेळपट्टीकडे दाखल झाला बॅट्समन प्रशांत. सगळ्यासाठी हा बॉल ऑन द राईट, पिकअप शॉट, वाईटिश लॉंगॉनचा फिल्डर या बॉल वरती आलाय आणि त्यानं हा सोपा झेल तिथे टिपलाय की काय असा प्रश्न उपस्थित झाला. बट अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पाहायचा आहे. कॅच तर डेफिनेटली पकडली, पण त्याचा पाय कुठे ब्रश झाला हे देखील पाहण्याजोगं राहील. बाउंड्री रोपला पाय क्रॉस केला की नाही असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. पंच देखील ती विचारणा इथे करतायत. अँड फायनली पंचाचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेल. इट मे बी अ 6 ऑर आउट. तर पंचांचा निर्णय काय आहे तो आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्याची प्रतीक्षा देखील आहे ओव्ही 11 बदलापूर आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीण स्टार या टीमला. फिल्डरनं झेल तर टिपला आहे, बट इट विल बी मे बी अ क्लिअर फिनिश. बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर जाऊन पकडलाय का असा प्रश्न तिथे उपस्थित होता आणि पंच त्याच शंकेचं निरसन इथे करत असताना क्षेत्ररक्षकांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती जायचं आहे, आपण एकत्र येऊ नका. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. फलंदाज बाद आहे की हा षटकार आहे. सध्याच्या घडीला सिच्युएशन इथे कठीण झाली आहे थोडीशी, कारण एक्झॅक्टली कॅमेरामध्ये देखील तो अँगल कैद झाला नाही आहे आणि त्यामुळे पंचांनी त्वरित इथे संपर्क साधला तो म्हणजेच आमच्या व्यवस्थापन समितीशी. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहायचं दोन्ही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत काय पोहोचतो. लॉंगॉनच्या फिल्डरला इन ऍक्शन मध्ये पाहिलं आपण या स्ट्रोक वरती. आणि सध्याच्या घडीला पंचांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत आलेला नाहीये. इट मे बी अ 6 ऑर इक्वली टेकन. डिसिजन इज पेंडिंग. निर्णय अजूनही आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. पंच सल्ला मसलत करत असताना आमच्या व्यवस्थापन समितीसोबत 23 धाबा तर स्कोरबोर्ड वरती लगावल्या गेल्यात ऑलरेडी आणि तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती कन्फ्युजन आपल्याला पाहायला मिळतं.
कॅच तर क्लीन आहे, बट अजूनही पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचायचा. यानंतरच्या सामन्याकरता आम्ही टॉस करता रिक्वेस्ट करू भार्गव 11 टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर बोर्ड जे मोमेंटम स्टार्टअप केला होता लॉंगॉनच्या फिल्डरनं तो पाहण्याजोगा आहे. क्षेत्र चला अंपायर सिग्नल फायनली आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अंपायर सिग्नल तुमचा निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. झेल तर तिथे टिपला गेला, बट तो स्टार्टअप घेतला वाडिश लॉंगॉनच्या फिल्डरनं, तो सीमारेषेच्या बाहेरून घेतला गेला अशी विचारणा करत असताना संघ O11 बदलापूर. बट कॅच डेफिनेटली त्यांना बाउंड्री रोपच्या आत घेतली आणि आता दुविधा परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. व्यवस्थापन समितीला विनंती असेल कृपया लवकरात लवकर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा.
फायनल डिसिजन फ्रॉम ऑर्गनायझर कमिटी दॅट विल बी अ 6. हा षटकार आहे, कारण ऑलरेडी क्षेत्ररक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेरून अटेम्प्ट केला आणि तेच पंचांचे इथे आणि आयोजन कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि हा निर्णय दोन्ही टीमला मान्य करावाच लागेल याची नोंद घ्या आपण. ग्रामीण स्टारला आपलं क्षेत्र रक्षण तरी सज्ज करायचं आहे आणि बॅटिंग करणारी टीम ओपनिंग आपले बॅट्समन मैदानाकडे जायचे. प्रशांत सूर्यराव जायचं आपण खेळपट्टीकडे.
हा डेड बॉल आहे. इट विल बी अ कॅन्सल बॉल. रन झालेले आहेत 23. 2.1 षटकाचा खेळ इथे संपला. एक बॉल झालेला आहे. या ओव्हरचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन संकेत मोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन प्रशांत सूर्यदेव. रन झालेले आहेत 23. हे तिसरं षटक सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रगती पथावरती. पाफुट देऊन यावेळेला फक्त दिशा दिली आहे. गाईड केला हा बॉल संकेत मोरेनं. फिल्डर पोहोचला बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. स्वीपर कव्हर मध्ये. तिसऱ्या रनचा कॉल प्रशांत सूर्यरावचा आणि 3 धावा या बॉलवरती भन्नाट वेगानं कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. समन्वय साधत असताना संपर्क करत असताना दोन्ही फलंदाज ट्रिपल नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे पोहोचेल ती म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. सव्वीस धावा दाखल स्ट्रायकिंग एरियामध्ये सामोरे जाईल प्रशांत. ऑन साईडला विकेट काढण्याचा प्रयत्न. आउटसाईड एज घेतली आणि त्यानंतर बॉल सरळ ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. प्रशांत सूर्यराव बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटिंग करणाऱ्या OV11 बदलापूर टीमला पोहोचलाय. सध्याच्या घडीला हा तिसरा धक्का. भूमिकेत आहेत मुकेश गायकर. चांगला झेल तिथे टिपला. फलंदाज होते बाद प्रशांत सूर्यराव आणि त्यानंतर मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल झाला बॅट्समन रबी. भार्गव 11 टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर हरिओम शहापूर टीम कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे यानंतर आपण त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये जॉईंट व्हायचं नाणेफेकी करता. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल भार्गव 11 आणि त्यांच्या विरुद्ध हरिओम. फुल टॉस होता. ड्राईव्ह करतायत. मिड ऑफ वरून चेंडू मागे साला हलक्या हाताने फक्त दिशा देत असताना रवी 2 धावा या बॉलवरती अगदी सहजरित्या ते कंप्लीट. कॉपी बुक स्टाईल तंत्रशुद्ध फटका होता आणि 2 धावा देऊन जाईल हा स्ट्रोक. बॅट्समन रवीला 2 धाव्याच्या साथीनं टीमची धावफलकावरती धावसंख्या पुढे एकूण अंकित होते ती म्हणजे 28. स्टील 2 to go. बॅकफुट देऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. मिड ऑफ अन एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध बॉल डीप मध्ये निघून चालला. स्वीपर झोनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलवरती. तोपर्यंत आणखीन 2 धावा आड होतो असताना बॅट्समन रवी यांच्या खात्यामध्ये टीमचं धावफलक डबल नंतर पुढे पोहोचेल. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. विकेट आउट झाले 3. एक बॉल अजूनही शिल्लक तिसऱ्या षटकाचा. स्ट्रायकिंग एरियावरती सामोरे जातील बॅट्समन रवी. पाफोडमध्ये थांबून फक्त दिशा दिली आहे. रूम क्रिएट करत असताना फटका सजवला. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळलेत. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचतोय बॉलवरती आणि तोपर्यंत आणखीन एक दुहेरी धाव इथे ऍड होत असताना टीम OV11 बदलापूर संघाच्या खात्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये समाप्त झाले आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या एकूण अंकित झाली आहे ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या OV11 बदलापूर या टीमची 3 विकेटच्या नुकसानामध्ये 32 रन. धाबा स्कोरबोर्डवरती 3 षटकांचा खेळ अखेर इथे समाप्त झाला. सध्याच्या घडीला मैदानामध्ये हे षटक क्रमांक 4 मार्गस्थ होता आणि 4थं षटक टाकण्याकरता हायवे एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाल्या बॉलर तो म्हणजेच कल्याण ग्रामीण स्टार या संघाच्या वतीनं भार्गव 11 टीम कॅप्टन रिपोर्टिंग केली आहे. विनंती आहे हरिओम टीमच्या कॅप्टनला टॉससाठी आपण यायचं त्वरित टॉस का बॉक्स कक्षामध्ये. यानंतर होणारी पहिल्या फेरीची अंतिम लढाई शेवटची मॅच असेल. 4था सामना असेल. भार्गव 11 आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल
तो म्हणजे संघ हरिओम. रोशन येतात गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल लो फुल टॉस विचित्र अटेम्प्ट करायचा प्रयत्न संकेत मोरे यांचा. सातत्यानं या पद्धतीनं त्यांच्या इनिंगमध्ये आपण हे स्ट्रोक्स पाहिलेत. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर बॉलला कव्हर करतो मिळेल ते आणखीन एकदा बॅटिंग करत असताना टीम OV11 बदलापूर संघाने टीमचा धावफलक या सिंगल नंतर पुढे जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट डबल फिगर 33 रन ऑन द बोर्ड. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न रवीचा. या वेळेला दुधारी अस्त्र चढवलं. एक्स्ट्रा बाउन्स होता बॉलवरती. त्यानंतर टेक ऑफ घेत असताना हा बॉल वेगानं निघून येतो. विकेट किपर मुकेश गायकर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवरती टीमची टोटल 20 घेत असताना सद्यस्थितीला एकूण धावांकित होतात त्या म्हणजे 33. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय रोशन. या वेळेला स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. स्टिकरवरती आदळतो चेंडू. विवेक बॅकअप देत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान मिळेल ते आणखीन एक धाव. OV11 बदलापूर संघ मैदानामध्ये फाईट करतो. प्रतिस्पर्धी संघ कल्याण ग्रामीण स्टारच्या विरुद्ध. धावसंख्या दाखल करते अंकित झाले ते म्हणजेच या सिंगल नंतर 34. 34 रन आहेत स्कोरबोर्डवरती. आतापर्यंत 3 बॉलमध्ये कंट्रोल बॉलिंग आपण पाहिली रोशन यांच्या माध्यमातून. मोठे स्ट्रोक्स तो मारू देत नाही दोन्ही फलंदाजांना. संकेत मोरे सध्याच्या घडीला मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतात. 25 रनवरती अनबीटन. हो केला डबल टेकर. त्यानंतर गॅप इथे शोधता आली नाही. फालेगला फिल्डर अगदी बॉलच्या खाली पोहोचल्या. बॉलच्या रेषेत येत असताना पहिल्या सटीमध्ये त्यानं चेंडूला अडवलं देखील गेलं आणि तोपर्यंत ही आणखीन एक धाव इथे ॲड होईल. बॅटिंग करत असताना टीम OV11 बदलापूर संघाच्या अकाउंटमध्ये टीमचा धावफलक पोहोचले. सिंगल नंतर 35 रन झालेले आहेत. 35. 2 बॉल दोन्ही शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली रोशननं. ओव्हर दी विकेट ने फिल्डर लेंथ क्रशर यॉर्कर फलंदाज बीट विकेट कीपर बीट थर्ड मॅन आणि फायलेकचा फिल्डर फक्त बनून राहील. दर्शक बॉल लॉक्स ऑफ रिझल्टला निघून चाललाय. बाईटच्या रूपाने येतोय हा नशिबाचा चौकार. जजमेंट नव्हतं या बॉलला रोखण्याचा आणि अखेर या नशिबाच्या 4 धावा ॲड होतील. बॅटिंग करत असताना टीम OV11 बदलापूर संघाच्या खात्यामध्ये धावा कशाही काय होणार परंतु धावा येणं नितांत गरजेचं असेल. टीम OV11 बदलापूर या संघाकरता 4 धावेच्या साथीनं संघाची धावसंख्या अंकित झाली आहे. धावफल करते एकूण 39 रन. यावेळी ऑन द राईट सुपर डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॅटर्न पॅड मध्ये टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं हा बॉल निघून येतो. विकेट किपर मुकेश गायकर यांच्यामध्ये आणखीन एक दर्जेदार चेंडू. सुरेख चेंडू आपण पाहतोय रोशन याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस OV11 बदलापूर टीमची टोटल पोहोचली आहे 3 विकेटच्या नुकसानामध्ये 39. 39 धावसंख्येवरती. हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीम कॅप्टन विनंती आहे आपण नाणेफेकी करता त्वरित टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहेत भार्गव 11 संघाचे. यानंतर होणारी पहिल्या फेरीची ही शेवटची मॅच. रन झालेले आहेत 39 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. हे 5वं षटक सध्याच्या घडीला पहिल्या सत्राचं मैदानामध्ये टाकण्यासाठी बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तेजस येतात शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग होते साम्राज्यातील संकेत मोरे जे सलामीसाठी दाखल झाले होते. 13 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं 26 अनबीटन 26 धावेचं नाबाद कॉन्ट्रीब्युशन देत असताना पहिलाच बॉल विक्षेपमध्ये सेफ शॉट आहे. सेफ एज्युकेशन प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे अपुरेपणे फायदा जाईल फलंदाजाच्या फेवरमध्ये आणि बॉल लास्ट मुवमेंटला एक्स्ट्रा बाउन्स घेऊन लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय सरळ आमच्या समोरक्षण कक्षासमोर. आहे तो चौकार. मोरेना मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. 4 धाब्याने टीमचा धाव फलक पुढे पोहोचत असताना 43 ऑन द बोर्ड. 43 धावा स्कोरबोर्ड वरती.
ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला टायमिंग होत नाहीये. थापावरती घासला हा बॉल, त्यानंतर थर्डमॅनचा फिल्डर बॅकअप देत असताना अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बायच. लेग बायच्या रूपाने आणखीन एक ही एक्स्ट्रा रन ॲड होईल. बॅटिंग करत असताना टीम ओव्ही 11 बदलापूर संघाच्या अकाउंटमध्ये टीमचा धावफलक जाऊन पोहोचला. या सिंगल नंतर आतापर्यंत 44 धावसंख्येवरती स्ट्रायकिंग होते समोर जाईल बॅट्समन रवी. यावेळेला ऑनसाईडला उचलण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग कॉट अँड बॉलची संधी निर्माण झाली तेजससाठी. बॉल हवेत होता, अधिकचा वेळ उंच होता आणि हा उंच चेंडू आपल्या हातामध्ये पकडला तो तेजसनं फलंदाज होईल बाद. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्ही 11 बदलापूर संघाला पोहोचला हा चौथा धक्का. मिलाली स्वतःच्याच गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तेजस बॉल अधिकचा काळ हवेत राहिला आणि त्यानंतर सोपा झेल तिथे टिपला गेला. ह्या वेळेला बॅकफुट होती, येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडून झाला बॉल. गाईडलाईनच्या देखील अगदी बाहेर अँड अंपायर सिग्नल इट इज वाईड डिलिव्हरी. ही आणखीन एकदा वाढ होईल एक्स्ट्राच्या स्वरूपानं बॅटिंग करत असताना टीम ओव्ही 11 बदलापूर संघाच्या खात्यामध्ये टीमचं धावफलक जाऊन पोहोचले. या एक्स्ट्रा रन नंतर 45 धावसंख्येवरती संकेत मोरे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 15 बॉलमध्ये 30 धावेवरती नाबाद इनिंग साकारतायत. या वेळेला ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटन पॅड मध्ये टप्पा पडला आणि त्यानंतर हा बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. स्किट होत असताना थोडा खाली राहिला हा बॉल आणि संभ्रमामध्ये टाकला. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन संकेत मोरेला हा तो डॉट बॉल. सलामीसाठी दाखल झाले होते मैदानामध्ये संकेत. आतापर्यंत या मॅचमध्ये एखादी किल्ला त्याने लढवला टीम ओव्ही 11 बदलापूर संघा करता. बट हा डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक, रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 45. या वेळेला आडवा बॅटनं स्वीप केला, अँकल मोड करून फटका सजवला, फिल्डर पोहोचला डीपमध्ये विकेटला. दुसऱ्या रनचा प्रयत्न संकेत मोरेचा आणि 2 धावा या बॉलवरती अधिकच्या गतीनं, अधिकच्या वेगानं, अधिकच्या उत्साहानं तो इथे कंप्लीट करत असताना 2 धावा ॲड होतील बॅट्समन संकेत मोरे यांच्या खात्यामध्ये. 17 बॉलमध्ये ते पोहोचले अनबीटन 32 या धावसंख्येवरती आणि टीमची धावसंख्या या डबल नंतर एकूण अंकित झाली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 47. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. या बॉलवरती शेवट गोड करणार का संकेत मोरे? या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी, ऑफस्टिककडे शफल झाले होते. त्यानंतर स्कोअर लेग आणि मिडविकेट झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न ते फसला संकेत मोरेचा. अखेर 5 षटकांचं पहिलं सत्र ते समाप्त झालं आणि 5 षटकांची अंतिम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 बदलापूर टीमनं 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा बनवल्या आहेत 47. चला नाणेफेकी करता यायचंय. टॉस का बॉस कक्षामध्ये भार्गव 11 टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर हरिओम टीम कॅप्टन. ही नाणेफेकी आम्ही करत आहोत अमितजी शिंदे यांच्या शुभ हस्ते. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीचा हा 14 सामना. त्यानंतर द्वितीय फेरीचे होणारे सामने जे असतील ते प्रत्येकी 4 षटकांचे असतील. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करेल आपण नाणेफेकी करता टॉस का बॉस कक्षामध्ये संपर्क साधायचा. बिग बॅटल यानंतर मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एका बाजूला कल्पेश जाधव तर दुसऱ्या बाजूला असतील मयूर दिवेकर. भार्गव 11 आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ हरिओम शहापूर. यस, नाणेफेकी तिथे संपन्न झालेली आहे. दिवेकर अर्थातच भार्गव 11 संघाने नाणेफेकी जिंकली आहे. कॅप्टन डिसिजन कळवायचा. बॉल फर्स्ट हरिओम स्पोर्ट शहापूर, कल्पेश जाधव अँड कंपनी बॅटिंग करायची आहे पहिल्या इनिंगमध्ये. तर सध्याच्या घडीला या मॅचमध्ये 48 धावेचं टार्गेट कशा प्रकारे गाठेल संघ कल्याण ग्रामीण स्टार ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती सुनील शिलके सर यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद दीपक. मित्रांनो आपण अनुभवत आहोत मिळतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण अनुभवत आहात. OB11 वर्सेस कल्याण ग्रामीण स्टार. तालुका ओपन अप अशा पद्धतीचा हा पूल आणि या पूलमध्ये निश्चितच प्रेक्षणीय अशा पद्धतीचे सामने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अशाच पद्धतीचा एखादा सामना प्रेक्षकांच्या समोर भेटीला येतोय का हे मात्र पाहणं वास्तुकाचं ठरेल. प्रथम सत्र पहिलं सत्र या सामन्याचं संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती 47 धाबा धावपलकर लागल्यात. आजच्या दिवसामध्ये अगोदर एक सामना आपण पाहिला होता ज्यामध्ये 47 धाबा धावपलकर होत्या. 48 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि तो 48 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग शिवप्रेमी मुरबाड या संघाने मॉर्निंग बॉईज या संघासमोर अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला होता. इथे मात्र 30 चेंडू असतील आणि 48 धाबा म्हणजे 5 षटकं निर्धारित आणि 48 धाबा इथे मात्र बनवायच्या आहेत. OB11 बदलापूर संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. OB11 चा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आपण यायचा आहे. कल्याण ग्रामीण स्टार वर्सेस OB11 बदलापूर असा हा सामना मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळतो. आजच्या दिवसातील आजचा 6वा दिवस 6व्या दिवसातील दुपारच्या सत्रातील हा सामना आपण मात्र इथे अनुभवत आहात. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकांमध्ये 48 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत फलंदाजी करताना. त्याचबरोबर या 48 धावा 47 धावा डिपेंड करावे लागतील त्या गोलंदाजी करताना. गोलंदाजी करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजी व गोलंदाजी होते हे पाहणं निश्चितच तुमच्यापर्यंत धावतफलक आम्ही पोहोचवत आहोत. गेम इज ऑन. कुणाल पेनकर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विकेट किपरला बीट केलं जात आहे. सरळ जातो स्लिप रिजन मध्ये लेग स्लिप रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकही धाव आतापर्यंत या चेंडूवर आली नव्हती. कुणाल पेलकर नावाचा हा गोलंदाज आहे. बदलापूर गावातील हा खेळाडू आहे. OB11 बदलापूर साठी खेळतोय आणि P1 चं पहिलं षटक करण्याची जबाबदारी संघनायकांनी त्याच्यावर सोपवलेली असताना पहिलं षटक मार्गस्थ झालंय. कुणाल याचा दुसरा चेंडू फुल लेंथ आहे. वाईडी शॉर्कर इथे मात्र हाताळला गेला. आपल्या भारतातील क्षेपणास्त्र आणि ब्रह्मास्त्र इथे मात्र काढलं गेलं. निर्धाव चेंडूने फलंदाजाला इथे मात्र शांत ठेवलं जातं. मुकेश नावाचा हा फलंदाज आहे. त्याच्या साथीला भूषण नावाचा फलंदाज इथे मात्र 2 फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये मार्गक्रमित झालेले असताना 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एकही धाव आतापर्यंत आली नाही. कुणाल पेनकर नावाचा गोलंदाज पुन्हा गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतोय. मुकेश याच्यासाठीचा फुला लेन पुन्हा एकदा आहे. झेल घेण्याची संधी ते मात्र प्राप्त होते का? अंतिम क्षणाला चेंडूवर हात निश्चितच तिथे चेंडूपर्यंत पोहोचलेला आपण पाहिला. आणि मला असं वाटतं की क्षेत्ररक्षण करत असताना तर जे अगोदर पाठमोडे जे झाले आणि त्यानंतर पुन्हा स्टान्स बदलला, पुन्हा फ्रंट डिरेक्शनला आले, हे सगळं जर झालं नसतं तर निश्चितच हा झेल कुठेतरी कनेक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरला असता. क्षेत्ररक्षक 2 धावा दरम्यान इथे मात्र आल्या. या 2 धावांच्या मदतीने व्यक्तिगत स्वतःचं आणि सांघिक संघाचं धावसंख्येचं श्रीगणेशा करत असताना भूषण नावाचा फलंदाज आपण पाहतोय. आताचा फटका फार मोठा फटका. व्हॉट अ फ्लिक ऑफ रिस्क ऑल द वे फॉर 6 रन्स. यस 6 more. 8 धावा धावपलकर इथे मात्र लागलेले आपण पाहू शकाल. या अगोदर 2 चेंडू होते, दोन्ही फुल लेंथ होते. इथे मात्र थॉट प्रोसेस चेंज केली. इथे मात्र कुठेतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. अगोदरचा चेंडू
यॉर्कर होता, परंतु तो वाईड यॉर्कर होता. आताचा चेंडू डावे एस्टोवर आदळला आणि ती जी लाईन आहे ती लाईन सगळ्यात अगोदर रीड केली गेली फलंदाजाच्या माध्यमातून. भूषण विशे नावाचा फलंदाज आहे, त्याचा मात्र त्याने दाखवला. जुना चेंडू नवीन चेंडू यस दिला जाईल. कुणाल तो दुसरा चेंडू दे फलंदाजांकडे, चेक करू द्या त्यांना. 8 धावा धावपलकर याबरोबर इथे मात्र आल्या. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे संपलेला आपण पाहू शकाल. 48 धावा इथे मात्र करायचे आहेत. 9.60 ची सरासरी इथे मात्र कायम ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी तो कल्याण ग्रामीण स्टार या संघाला तालुका ओपन अप क्रिकेट मित्रांनो आपण अनुभवतोय. आपण पाहतात अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2020-21 मधलं हे पर्व मित्रांनो आपण अनुभवत आहे. आणि स्पर्धेचा आजचा हा 6वा दिवस. कुणाल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुला लेंथ आहे, सरळ बुरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल घेण्याची संधी आहे, स्वीकारली जाते. सुरेख झेल आणि भूषण विषय मात्र फेल. पुन्हा एकदा उडून दिला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये संधी होती तिथे मात्र क्षेत्ररक्षकासाठी आणि त्या संधीचं सोनं इथे केलं गेलं आणि क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र सुरेख झेल टिपला. गडी मात्र इथे बाद झालेला आपण पाहू शकाल. भूषण विषय बॅक टू दी डगआउट मध्ये परतला. 4 चेंडूंचा सामना करत असताना 8 धावा त्याने धावपलकर इथे मात्र जोडलेले आपण पाहू शकाल. 48 धावांचा आटला करायचा आहे. 9.60 9.60 ची धावगती इथे मात्र सरासरी ती ठेवायची आहे फलंदाजी करत असताना कल्याण ग्रामीण स्टार या संघासाठी. आणि 8 पर्यंतच्या धावा आतापर्यंत आलेल्या मित्रांनो आपण पाहू शकल्या. 48 धावांचं लक्ष आहे. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कुणाल पेनकर हा गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी इथे मात्र आलेला आहे. लेदर क्रिकेटचा फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलं परफॉर्मन्स त्याने आतापर्यंत दिलेला आहे. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर टीम वर्क आहे, सांघिक कामगिरी ते मात्र करावी लागते. आणि इंग्रजीमध्ये असं म्हणतात टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क. आणि क्रिकेटमध्ये कलेक्टिव्ह एफर्ट्सला फार महत्व आहे. सांघिक कामगिरी ज्या संघाची उंच असते तो संघ निश्चितच आपला अपर हँड मात्र समोरच्या संघावर साबित करताना आपण बरेचदा पाहतोय. कुणाल पेनकर पहिल्या षटकामध्ये आलाय. 8 धावा आतापर्यंत धावपलकर लागल्यात. एक आतापर्यंतचा बाद झालाय. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आपण पाहतोय. पुणे गोलंदाज कुणाल तयार असेल या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन. स्विच हिट अटेम्प्ट आहे. चांगल्या पद्धतीचा कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. फलंदाज मुकेश गायकर याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने या षटकाचा शेवट गोड करत असताना कुणाल पेनकर याला आपण पाहिलं. 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या. एक गडी आतापर्यंत या षटकामध्ये बाद झालेला आपण पाहिला. आणि 9.60 ची सरासरी गाठायची होती आणि ती सरासरीच्या जवळ जाण्याचं काम इथे मात्र झालेलं आपण पाहतोय फलंदाजी करताना कल्याण ग्रामीण संघ फलंदाजीच्या माध्यमातून. क्रमांक 2चं षटक आता आपल्याला पाहायचं आहे. कोणता गोलंदाज इथे मात्र क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी येईल. 24 चेंडूंमध्ये 40 धावा असं समीकरण उरलं. आता मात्र 10.00 च्या धावगतीने इथे मात्र धावा जमाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला संकेत नावाचा गोलंदाज आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन इथे मात्र मार्गस्थ झालेला आहे. या अगोदर चांगली फलंदाजी राहिली होती. तोच आत्मविश्वास इथे मात्र गोलंदाजीमध्ये त्याच्या पहिला मिळतो काय पाहायचं आहे. पाना वस्तोकाचं ठरेल. पॉवर प्ले पहिला आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाज संकेत मोरे, सामना करतील फलंदाज रुपेश. हाताचा चेंडू फुल लेंथ आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात आणि
चेंडू आडून फेकी करतात तोपर्यंत एक धाव दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळते. एका धावाने धावफलक एकने वाढते 9 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. आणि हा सामना अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, दोन्ही संघांसाठी तालुका ओपन अप क्रिकेट आपण पाहतोय. आणि अशा वेळेस दोन संघांमध्ये चाललेलं हे द्वंद्वयुद्ध आपण आपल्याला पाहायला मिळतं. 48 धावांचं टार्गेट मैदानामध्ये चेस करायचं आहे. ते फलंदाजी करणाऱ्या कल्याण ग्रामीण स्टार संघासाठी आतापर्यंत 9 धावा धावफलकावर आल्यात आणि 23 चेंडूमध्ये 39 धावाचं समीकरण होत आहे. गोलंदाज संकेत मोरे वन्स अगेन गेटिंग रेडी टू बॉल, दिस टाइम टू द बॅट्समॅन मुकेश गायकर. बॉल इज इन द एअर फॉर लॉंग टाइम. देयर इज ऑपॉर्च्युनिटी टू कॉट. यस, इट इज वेल जज्ड अँड वेल टेकन बाय द फिल्डर. इट्स आउट. काय अप्रतिम झेल तिथे मात्र मित्रांनो संपन्न केला गेला, कलेक्ट केला गेला. चांगल्या पद्धतीचा झेल तिथे मात्र टिपला गेला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फार अधिक वेळेसाठी चेंडू मात्र फार काळ हवेमध्ये होता. फलंदाज मुकेश गायकर याचा मोठा टोला आपल्याला पाहायला मिळाला. अधिक वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीचं जजमेंट इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि हा झेल कठीण झेल होता आणि त्याला सोपं बनवलं मित्रांनो. हे तर तुमचं स्किल असतं, तुमची प्रॅक्टिस असते आणि तुमच्यामध्ये असलेले जे पोटेन्शियल आहे ते कन्वर्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते. एकदा की माणसाने स्वतःला सिद्ध केलं तर तो माणूस प्रसिद्ध होत असतो. आणि इथे मात्र स्वतःला सिद्ध करत असताना हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी करताना थोडंफार अपयशी ठरला होता क्षेत्ररक्षक, परंतु स्वतःची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता इथे मात्र पणाला लावत असताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या संघाला निश्चितच मदतीचा हात पुढे करतोय. गोलंदाज संकेत मोरे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असतील. 9 धावांवर व्यक्तिगत 2 सांघिक संघाला धक्के मात्र मिळालेले आहेत. आताचा फटका आहे, काय शॉट आहे मित्रांनो. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा दर्जेदार खणखणीत आणि दणदणीत चौकार. फुलं लेंथ केली होती, ऑफस्टिकच्या बाहेरची फुलं लेंथ होती आणि खरपूस समाचार घेतला गेला. रुपेश याच्या माध्यमातून काय फटका इथे मात्र लगावला गेला. दन 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 करत चेंडू मात्र सरळ गेला, वेंट लाईक बुलेट आणि 4 धावांसाठी आलेला चौकार आपण पाहिला. 13 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. गडी 2 आतापर्यंत बाद झाले. संकेत मोरेचं हे क्रमांक 2चं पॉवर प्ले पहिल्यामधील हे षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. इथे मात्र यानंतर कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा प्रयोग त्याला करावा लागेल, कारण फुलं लेंथ सातत्याने ठेवली जाते. इथे मात्र मला असं वाटतं की तुमच्या मनगटात आणि शोल्डरमध्ये जर पॉवर असेल तर एखादा परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र हाताळायला काही हरकत नाही. परंतु तिची जी डिरेक्शन आहे, तिची जी दिशा आहे, ती दिशा वेल डिरेक्टेड टू दी बॉडी अशी असायला हवी. अन्यथा निश्चितच फलंदाज इथे मात्र तयार असतात. हुक किंवा पूल चांगल्या पद्धतीने खेळताना आपण भारतातील ग्रामीण खेळाडू आतापर्यंत पाहतो. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर पूर्वी हुक किंवा पूल आपल्याकडे मारणारे फार कमी फलंदाज होते. आता मात्र अलीकडच्या काळामध्ये मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तो फटकाही चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. रोल हिटमॅन शर्मा निश्चितच हा फटका आहे, लाजवाब स्क्वेअर कट आहे. 4 धावांसाठीचा आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. संयम इथे मात्र दाखवला फलंदाजाने आणि संयमित फलंदाजी या अर्थाने, कारण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली गेली आणि चेंडू ज्या पद्धतीने आला त्यानंतर लाजबाब स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. आता मात्र समीकरण उरलंय ते 20 चेंडू आणि 31 धावा. संकेत मोरे स्वतःला पुन्हा एकदा तयार करत असताना गोलंदाजीसाठी मुकेश नावाचा फलंदाज फलंदाजीला तयार. रुपेश बासरे संघ कर्णधार आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त एफर्ट इथे मात्र जर्सी नंबर 12 यांच्या माध्यमातून लावत असलेले आपण पाहतोय. 1 धाव इथे मात्र तरीही पूर्ण झाली. एका धावाने संघाचं धावफलक 1ने वाढलं. 18 दॅट इज 18 पर्यंत जाऊन पोहोचतंय. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 48 धावांचं आव्हान मैदानामध्ये घेऊन उतरलेत कल्याण ग्रामीण स्टार संघ. हाताचा चेंडू पुन्हा एकदा फुला लेंथ आहे. पंचांना जोरदार दाद मागितली जाते पंचांकडे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये निश्चितच 1 धाव इथे मात्र आली. एका धावेने संघाचं धावफलक 1ने वाढलं. 19 पर्यंत जाऊन इथे मात्र पोहोचलेलं आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ इथेपर्यंत संपतोय आणि समीकरण आता मात्र इथे उरतंय 18 चेंडूंमध्ये 29 धावा असं हे समीकरण. 10 धावांची यानंतरची जी सरासरी आहे ती कायम ठेवावी लागेल. 9.33 ची सरासरी इथे मात्र कायम ठेवावी लागेल. कल्याण ग्रामीण वर्सेस OB11 बदलापूर हा संघ आपण पाहतोय. इक्वेशन मात्र मैदानामध्ये दाखवलं गेलं. 18 चेंडूंमध्ये
29 धावा असं हे इक्वेशन आपण पाहतोय. आतापर्यंतची 2 षटकं चांगल्या पद्धतीने राहिली आहेत. ती गोलंदाजी करणाऱ्या OV11 संघासाठी पहिलं षटक कुणाल पेनकर याने तिथे मात्र फेकलं होतं आणि तोही चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला आढळला. यानंतर दुसरं षटक इथे मात्र संकेत मोरे याच्या माध्यमातून फेकलं गेलं, त्याचंही चांगल्या पद्धतीचं षटक राहिलंय. OV11 बदलापूर या संघासाठी 19 धावा धावपलकर आल्या, 2 गडी बाद झालेत आणि पॉवर प्लेची बंधनं इथे मात्र आता शिथिल झालेली आपण पाहू शकता. समीकरण उरलंय ते 18 चेंडूंमध्ये 29 धावा, 18 चेंडू 29 धावा असं हे समीकरण. नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सूरज दुधकर, Malangad Express, Suraj Dutkar on his bowling mark, getting ready to bowl this time to the new batsman Avinash, relatively new on the crease. He has faced only 1 ball so far and hasn't opened his account now. Yet to open his account, bowler is getting ready. Suraj Dutkar this time to the Avinash. 41 is the target, this time just swinging off the bat. There is no any kind of connection of ball with the bat. Here goes the ball to the wicket keeper, successfully collectively taken by the wicket keeper. This is the dot delivery. Score is steady, 19 on the board with the loss of 2 wickets. 48 is the target, 17 more to go and 29 to win. Here we go, Suraj. This time Fuller, ball is into the air, there is a chance, no chance for caught behind. Yes, successfully well fielded by the Kunal Penkar. Returns the ball. Meanwhile, batsman had enough time to add 2 runs to the scoreboard. With the help of these 2 runs, score is now 21 with the loss of 2 wickets. This is the third over is in progress, been bowled by Suraj Dutkar. Malangad Express is the nickname of Suraj. This time once again Fuller length, did not pick the line of the ball and here comes the dot ball. Every dot ball will create the pressure on the batting side. Kalyan Gramin 21 runs on the board with the loss of 2 wickets. Once again bowler is ready. Fuller length this time, ball is in the air, there is a chance of catch. Yes, jersey number 15 Abi, well judged and equally well taken by the fielder. It's out. Big wicket down. Wicket number 3 for OV11 on the score of 21. Target is 48. Friends, you are watching the match in between Kalyan Gramin Star versus OV11. This is the Taluka Hub Open Cricket. This is the 6th day of this tournament presented by Amol Kathore. This is Amjar Chashak 2021. The equation is like 14 more to go and 27 to win. This time once again right up into the block hole. Here comes the dot delivery. Dot delivery, every dot ball has its great significance, tremendous and immense significance in this game. Every ball will create pressure on batting side. This time once again Suraj Dutkar. Here he goes to Rupesh. Once again Fuller lane, ball is into the air, there is a chance of, there is no any kind of chance, ball is out of park. Yes, it is sixer. Half volley was there was invitation to hit big hit and totally accepted by the batsman. Score is now 27 with the loss of 3 overs. Here comes the completion of 3 overs. After the marks of 3 overs, 27 on board and the equation is 12 more deliveries to go and 21 to win. 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरत आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना रुपेश नावाचा फलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडूंचा सामना केला, 16 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत आणि तेजस नावाचा फलंदाज आहे. अजून एकही धाव त्याच्या माध्यमातून बॅटमधून आलेली नाहीये. स्वतःचं अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेत अजून तेजस नावाचा फलंदाज आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 27 धावा धावपलकर लागल्यात. 48 धावांचा पाठलाग करत असताना कल्याण ग्रामीण स्टार हा संघ बॅटिंग करत असताना फलंदाजी करताना आपण पाहतोय. त्यांच्या पुढे आव्हान उभं करत असताना OV11 बदलापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
27 धावा धावपलकावर लागल्या. 3 गडी आतापर्यंत बाद झालेली आहेत. चांगली गोलंदाजी मात्र म्हणेन आतापर्यंत राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये कुणाल पेनकर नावाचा गोलंदाज होता, दुसऱ्या षटकामध्ये संकेत नावाचा गोलंदाज आला आणि तिसरं षटक सूरज दुधकर याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 27 धावा आतापर्यंत 9च्या सरासरीने आल्यात. जी सरासरी 9.60 ची होती त्या सरासरीच्या बरोबरच इथे मात्र कल्याण ग्रामीण संघ फलंदाजी करतोय. आता मात्र 12 चेंडू आणि त्याच्या करेक्ट ऑपोजिट 21 धावा इथे मात्र फलंदाजीमध्ये करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 21 धावा 10.50 ची सरासरी प्रति षटकामागे इथे मात्र राखावी लागेल. क्रमांक 4 चे षटक घेऊन नवीन गोलंदाज येतील कासगाव एक्सप्रेस करण लहाने. तालुका ओपन अप मित्रांनो आपण पाहतो तालुका स्तरावर जे चांगले क्रिकेट खेळतात ते सर्व खेळाडू एकत्रित केले जातात आणि त्यांची एक प्लेइंग 11 बनवली जाते आणि ती मात्र प्रेझेंट केली जाते. करण ऑन इज बॉलिंग मार्क. क्रमांक 4 चं षटक. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पंचांच्या हाती ते मात्र समांतर आले. अवांतर एक धाव मिळाली. धावफलक 1 ने वाढला. 28 पर्यंत जाऊन पोहोचलं. धावा धावपलकर असतील. पहिला चेंडू आपण पाहिला. करण तयार. हाताचा चेंडू पडल्यानंतर निश्चितच बाहेरच्या अंगाला वळतो मित्रांनो. कोणताही गोलंदाज जर उजव्या हाताचा गोलंदाज असेल तर त्याला चेंडू आतल्या अंगाला वळवणं काहीसं सोपं असतं, परंतु चेंडू पाडल्यानंतर तो बाहेरच्या अंगाला वळवणं हे फार कठीण आहे आणि ते स्किल मात्र इथे या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर वेग अतिरिक्त या गोलंदाजाकडे आहे आणि निश्चितच आव्हानात्मक परिस्थिती मात्र फलंदाजासाठी असेल. मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये आहे. संधीचं सोनं केलं जातं आणि 4थ्या क्रमांकाचा धक्का इथे मात्र लागतोय कल्याण ग्रामीण स्टार या संघाला. 48 धावांचा पाठलाग करत आहेत कल्याण ग्रामीण स्टार संघ आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 28 धावा धावपलकावर लागले आहेत आणि 3.1 चेंडूचा खेळ इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपतोय. 28 धावा धावपलकावर लागले आहेत आणि 4 गडी मात्र महत्वाचे ते बाद झालेत. रुपेश नावाचा फलंदाज आहे. रुपेश अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. 6 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आपण पाहतोय. जर्सी नंबर 01 नवीन फलंदाज भूषण रोहने इथे मात्र फलंदाजीसाठी आता मात्र आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. करण नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतो. 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळलं जात आहे. हाताचा फटका आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट दिस वन इज. ट्रेमंडस पॉवर बिहाइंड इट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 6 रन्स. 6 मोर. या षटकाराने धावफलक गरुड झेप घेत असताना आपण पाहतोय धावफलकाने घेतलेली उंच उडी आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकर असतील. समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 14 धावा. हाताचा चेंडू आहे. इनसाइड आउटचा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुल्स पण अवेलेबल आहेत. इव्हेंच्युअली फीड्स द बॉल अँड रिटर्न्स इट. मीनवाइल द बॅट्समन Rupesh had enough time to get 1 run. With the help of this one single, score will move on 35 with the loss of 4 wicket. This is the 4th over is in progress being bowled by Karan. The Kasgaon Express पण एकदा तयार असतील. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेड ऑन होण्याची शक्यता तिथे मात्र होती. काहीशा फरकाने इथे मात्र बचावले फलंदाज भूषण रोहने. मला असं वाटतं स्पॉन्सर आहेत या संघाचे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने कामगिरी इथे मात्र करावी लागेल. ज्या अथक प्रयत्नाने तुम्ही कल्याण ग्रामीण संघ बनवलाय त्यापेक्षा अधिकचे प्रयत्न इथे शर्तीचे पाहायला मिळणं फार गरजेचं आहे. फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून फलंदाज क्षेत्ररक्षक येतील. चांगल्या पद्धतीचा रिटर्न आहे आणि क्रमांक 5 चा झटका इथे मात्र मिळतोय कल्याण ग्रामीण संघाला आणि तोही धावबादच्या रूपाने.
4 षटकांचा खेळ मित्रांनो या बरोबर संपला आणि 9च्या सरासरीने बरोबर हे धावफलक अजूनपर्यंत चालत राहिलेला आहे आणि 36 धावा आतापर्यंत 4 षटकांमध्ये आलेल्या आहेत. 9.60 ची धावगती होती ती मात्र आता गोलंदाजी करणारा संघ किती मातबर आहे मित्रांनो. कोणत्याही पद्धतीने त्यांनी मात्र त्यांची उमेद सोडली नव्हती आणि तसं पाहिलं गेलं तर कल्याण ग्रामीण संघासमोर 48 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये तितकं मोठं लक्ष नव्हतं आणि त्या लक्ष्याला त्या छोट्या लक्ष्याला मोठं करण्याचं काम गोलंदाजाने आतापर्यंत केलेलं आहे. तीच कामगिरी यानंतर इथे मात्र करावी लागेल. पाहायचं आता मात्र जे झालं गेलं ते विसरावं लागेल. यानंतर 6 चेंडू आहेत, 12 धावांची इनिंग इथे मात्र साकारावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी रुपेश नावाचा ट्रम्प कार्ड इथे मात्र अवेलेबल आहे कल्याण ग्रामीण संघासाठी. क्रमांक 5 षटक सुरू, मोठा फटका आहे, झेल घेण्याची इथे मात्र संधी आहे. केपी याच्यासाठी यस कुलदीप याने घेतला सुरेख झेल आणि रुपेश याची खेळी मात्र फेल. परिस्थितीमध्ये होता मित्रांनो, ती परिस्थिती आता निघून गेलेली आहे आणि या सामन्याने वेगळं वळण घेतलेलं आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना स्वतःचा क्लास दाखवत असताना गोलंदाज आपण पाहिला. चेंडू पडला आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र वेल साईड बॅट्समन रुपेशच्या माध्यमातून झाला. इव्हेंच्युअली सुरेख कॅच मात्र इथे टिपला गेला. रुपेशला डगआउटमध्ये धाडलं गेलं. समीकरण बदललं, 5 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. हा जो सामना आहे हा सामना आता मात्र रंगतदार अवस्थेमध्ये मित्रांनो येत असतो. एक विधान मी कुठेतरी वाचलं होतं, दुनिया आपल्याला तोपर्यंत हरू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. आणि निश्चितच इथे मात्र हे जे वाक्य आहे ते वाक्य सार्थ करत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ OV11 आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. या अगोदर चांगली गोलंदाजी केली, 9च्या सरासरीने धावा बनवल्या, 36 धावा धावफलकावर आहेत, 36. धावा धावफलकावर आहेत, 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. यस आम्ही निश्चितच रिव्ह्यू करू. झेल ज्यावेळेस संपन्न झाला त्यावेळेस फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज यांनी किती अंतर कापलं होतं आपल्याला पाहावं लागेल. आम्ही निश्चितच त्या गोष्टीतून जात आहोत आणि तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. कल्याण ग्रामीण वर्सेस OV11 हा सामना मित्रांनो आपण इथे मात्र पाहतोय. विनंती आहे जे पंच तिथे मात्र उपस्थित आहेत त्या पंचांनी दोघांच्या संगणमताने तिथे मात्र ठरवायचं आहे. फक्त 1 आणि 1 कॅमेरा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्यावेळेस चेंडू आणि फळी यांचा संपर्क आला तो चेंडू तिकडे मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला त्यावेळेस निश्चितच तो कॅमेरा त्या अँगलने तिकडे मात्र फिरला. तोपर्यंत मैदानावर तिथे मात्र खेळपट्टीवर काय झालं होतं ते आमच्यापर्यंत निश्चितच इथे आपण कोणी पाहू शकलो नसतो आणि ते फक्त तुमचं काम होतं आणि तुम्ही ते निश्चितच डिसाईड करायचं आहे. व्हॉट इज द डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम असेलच आणि ती सूचना मित्रांनो गेली कित्येक वर्ष आपण क्रिकेट खेळतोय ती सूचना परत परत द्यावी लागते. हे तर खरं दुर्भाग्य आहे आपलं. क्रिकेट बदललं, स्वरूप बदललं, क्रिकेटमधले नियम बदलले आणि पुन्हा काही गोष्टी ज्या बेसिक्स आहेत त्या बेसिक्सकडे तुम्हाला घेऊन जावं लागतं. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. काय चाललंय, व्हॉट इज गोइंग ऑन. चला पंचांनी दिलेला निर्णय इथे मात्र मान्य करावा लागेल. फलंदाजी करणाऱ्या अथवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पंच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय. काय आहे, क्रॉस झालाय की नाही. नाही झालं बोललात ना. पंच काय बोलले, नाही झालं का. यस नवीन फलंदाज इकडे या मग तुम्ही. चला पंचांनी दिलेल्या निर्णयाची तुम्हाला अंमलबजावणी करावीच लागेल, अदरवाईज पेनलाइज केलं जाईल. चला विनंती असेल खेळायला सुरुवात करायची आहे. 36 धावा धावफलकावर लागल्या आणि 6 गडी आतापर्यंत बाद झाले. 4.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 5 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरत आहे. शेवटचं अंतिम डेथवरचं हे षटक आहे. 5 चेंडू 12 धावा.
आताचा फटका हे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होईलच तोपर्यंत पंच आमच्याकडे वळतील आणि हा चेंडू स्वेर आशयाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. धावपालकावर 37 धावा लागतील. क्रमांक 7 चा फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होईल. गडी बाद झालेत. समीकरण बदल. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावा. आताचा चेंडू फुला लेन ते सरळ जाऊन थाय पॅडवर आदळतोय. एक धाव दरम्यान घेण्याची संधी उपलब्ध होते. ते फलंदाज राजेश आणि विवेक हे 2 फलंदाज आहेत. इथे मात्र 4 चेंडूंचा काही शेष राहतोय आणि या 4 चेंडूंमध्ये निश्चितच यानंतर 10 धावा बनवायच्या असतील त्या फलंदाजी करताना कल्याण ग्रामीण संघाच्या फलंदाजांना. 4 चेंडू 10 धावा असं समीकरण. 38 धावा धावपालकावर 7 गडी बाद. गोलंदाज तयार. आताचा चेंडू अण्णाने साधारण महत्व या चेंडूचं होतं. चेंडू डावी एसटीच्या बाहेर इथे मात्र पिच केला जातोय. गोलंदाज सूरज भुतकर याच्या माध्यमातून आणि निश्चितच एक अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडू इथे मात्र स्वेर हाताळले गेलेले आहेत. लेग बायच्या रूपाने एक धाव सुद्धा आलेली आहे. 39 धावा धावपालकावर आल्या. 7 गडी आतापर्यंत बाद. धावपालक बदललं. इक्वेशन बदललं. 39 धावा धावपालकावर. 9 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त आणि फक्त बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल या स्पर्धेचे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते ते आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब यांचं आगमन थोड्या वेळात इथे या क्रीडा नगरीमध्ये होत आहे आणि म्हणून पाहुणे येण्याच्या अगोदर आपण मात्र हे जे व्यासपीठ आहे विनंती असेल सर्वांना ते व्यासपीठ थोडं खुलं करून द्यायचं आहे. दरम्यान धावबादच्या रूपाने एक गडी इथे मात्र बाद झाला आणि गडी क्रमांक 8 बाद होतोय कल्याण ग्रामीण या संघाचा. आणि 2 चेंडूंमध्ये निश्चितच किती रे 9 का 2 चेंडू आणि 9 धावा असे समीकरण मित्रांनो. 2 चेंडूमध्ये 12 धावा बनवणं सोपं आहे. इथे मात्र 9 धावा हव्यात. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढायचा होता. चेंडूपळीचा संपर्क जरी आला नसेल तरी चेंडूवर जी दिशा दिली गेली होती ती दिशा अनियंत्रित आणि स्वैर होती. एक धाव इथे निश्चितपणाने आली. 40 धावा धावपाल करू लागल्या. 2 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. एक मोठा फटका या चेंडूवर येणं मात्र क्रमप्राप्त असेल आणि महत्वाचा असेल ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. त्याचबरोबर हा चेंडू डॉट जर इथे मात्र आला तर सामना झुकेल. तो OV11 संघासाठी आणि काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अतुलनीय अशा पद्धतीची कामगिरी करत असताना अतिशय प्रभावशाली कामगिरी करत असताना सूरज जुतकर नावाचा गोलंदाज आपण पाहतोय आणि 48 धावा निश्चितच 5 षटकांमध्ये बनवणं तितकं मोठं टार्गेट नव्हतं परंतु आपल्या अभेद्य अशा पद्धतीच्या गोलंदाजीने हा जो किल्ला आहे तो राखण्याचं काम आतापर्यंत निश्चितच केलं जातंय का पाहायचं आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. एका चेंडूवर एक षटकार जरी आला तरी क्षेत्ररक्षण करणारा OV11 संघ इथे मात्र हा सामना जिंकेल. एका चेंडूवर एक षटकार आणि एक अतिरिक्त नो बॉल वगैरे आला तर निश्चितच वेगळ्या पद्धतीची परिस्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो जोरदार टाळ्या इथे मात्र आपण टाळ्याने गजराने इथे मात्र स्वागत करूया. मुरबाड तालुक्याचे सन्माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या 6व्या दिवसातील